कोणत्याही कामात मन लागत नाही, अभ्यासात मन लागत नाही, जास्त विचारामुळे झोप येत नाही, सारखं सारखं चिंता करायची, काळजी करत राहायचं, उद्या आयुष्यात काय होणार आहे या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी हातात मोबाईल घेतला जातो आणि मग इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर ॲक्टर यांचं आयुष्य बघून असं वाटतं की ही तर लोक काही पण करून पैसा कमवतात, त्यांची तर मज्जा आहे, माझंच आयुष्य बेकार आहे. पुन्हा तुमचा मूड खराब होतो. अशाच पद्धतीने रोजचा दिवस विचारात निघून जातो आणि जीवनात मज्जा नाही अशा विचाराने त्रास करून घेतला जातो आणि मनात भीती निर्माण होते. काय होणार आता? मी तुम्हाला सांगते की हे एक जाळं आहे आणि यात 99% लोक फसले आहेत. तरी पण कोणीच या गोष्टीवर विचार करत नाही, ना कोणी या विषयावर बोलत आहे. म्हणून आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या. अगोदर आपल्या डोक्यात हे फिट करायचं की कोणीसुद्धा आपणाला वाचवा येणार नाही, कोणालाच काहीच फरक पडत नाही. जर तुमच्या आयुष्यात काही लोक असतील तर ती सुद्धा काही कारणामुळे, म्हणजेच त्यांचा त्यात काही ना काही फायदा असेल म्हणून ते तुमच्यासोबत असतील. अर्थात तुम्ही चारही बाजूनी अशा लोकांनी घेरले गेलात जे तुमच्यापासून काही ना काही स्वार्थ आहे, तुमचा पैसा, तुमचा टाईम ते लोक घेत असतात. म्हणून तुम्हाला स्वतःलाही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे. जे काय करेन ती मी स्वतःसाठी करेन. नंबर 2, कन्फ्युजन. करायचं तर खूप काही आहे पण होत काहीच नाही. कॉन्फिडन्स कुठून येणार? त्याचं पहिलं कारण आहे तुम्ही पहिल्यापासून मान्य केलं की मी खूप छोटा आहे, मी खास नाही. जे लोक फेमस आहेत, ज्यांना यश मिळाले किंवा जे ऑनलाईन बिझनेस करतात त्यांच्यात काहीतरी खास आहे. पहिल्याच नजरेत तुम्ही त्यांना स्वतःपेक्षा मोठं समजता. तुम्ही ते सत्य बघत नाही की ते लोक पण मनुष्य आहेत. फरक फक्त एवढाच आहे, त्यांनी त्यांचा टाईम आपल्या कामात घालवला आहे. दुसरं कारण म्हणजे तुम्ही फक्त बघणारे बनलात. इंस्टाग्राम, यूट्यूबचे हे सगळं बघून तुमच्या डोक्यात बसलंय कोणी काय बोलायचं, कोणाचं काय ऐकायचं, असंच आयुष्यात पुढं चाललंय. या गोष्टींना काहीच अर्थ नाही. उद्याच्या दिवशी पण तेच तेच ते जुनं आयुष्य. सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यातून गेलेल्या असतात. तरी पण तुम्ही रोज रोज त्याच गोष्टी करत असता आणि तुमचा रोजचा दिवस हा सारखा होत जातो. नंबर 3, मोटिवेशन डिमोटिवेशन. तुम्ही एखाद्या दिवशी मोटिवेट झालात, काहीही करून स्वतःला बदलायचं असं कित्येक वेळा ठरवलं, पण पुढच्या दिवशी कळतं काहीतरी वेगळं चालू आहे. ती एनर्जी, ते मोटिवेशन पूर्णपणे गायब झालेलं असतं. का? का तर तुम्ही पुन्हा त्याच गोष्टीत येऊन फसताय. तुम्ही तुमच्या मेंदूला 40 ते 50 अशा जागेवर गुंतवलेलं असतं जिथं व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरी पासून मित्रांनी पाठवलेले इंस्टाग्राम रील्स संपवेपर्यंत. जसं एखादा खेळाडू प्रॅक्टिसनं त्या गोष्टीचा मास्टर होतो तसं तुम्ही या गोष्टीचा मास्टर झाला आहात. आपल्या शरीराला, मेंदूला आपण जे वळण लावतो तेच त्यांना आवडतं. वेगवेगळ्या गोष्टी करणं त्याला आवडत नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जीवन बदलायचं आहे, पण या सगळ्या गोष्टीमुळे आपण प्रयत्न करणं तर लांब, पण तुमचं मन, तुमची बुद्धी या सगळ्या गोष्टीबद्दल विचार सुद्धा करत नाही. खरं सांगा, तुम्ही किती वेळा मोटिवेट झाला असाल पण या सगळ्यातून बाहेर येऊ शकला नाही. नंबर 4, प्लॅनिंग. जेव्हा पण तुम्हाला वाईट वाटेल तेव्हा तुम्ही वही पेन घेऊन बसा आणि काही टाईम स्वतःसोबत घालवा. कोणता एक्झाम द्यायचा, कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या क्षेत्रात मास्टर बनायचं आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतील हे पूर्ण लिहून क्लिअर करा. हे होणार, पण थोडी प्रॅक्टिस वही व पेन घेऊन करावी लागेल. मला माहिती आहे तुम्ही ओव्हर थिंकिंग यासाठीच करताय की तुम्हाला माहीतच नाही तुम्हाला नेमकं करायचं काय आहे. समस्या ही आहे की आपण आपल्या आतला आवाज ऐकत नाही. जेव्हा पण आपणाला आतून आवाज येतो तेव्हा फोन घेऊन बसतो किंवा टी व्ही बघत बसतो आणि जेव्हा तुम्ही टी व्ही फोनमधून बाहेर पडता तेव्हा पुन्हा सत्य समोर येतं की मी काय करतोय, जीवनात काय होईल. म्हणून सांगते, व्हिडिओ संपल्या वही पेन घेऊन 30 मिनिटे स्वतःसोबत बसा आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करा. नंबर 5, ठरवलेला प्लॅन नीट अंमलात आणणे. म्हणजे एखादी गोष्ट करू वाटत नाही, त्या गोष्टीची भीती वाटते, त्या गोष्टीसाठी दिवसातून अर्धा तास द्यायचा. मन असो किंवा नसो,
तो अर्धा तास त्याच गोष्टीसाठी असेल. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या कामाला एकदाच एकाच वेळी पूर्ण करण्याची तयारी दाखवायची नाही. जे पण आपलं मोठं स्वप्न आहे त्या स्वप्नाला लहान लहान पार्टमध्ये छोटं छोटं करून घ्यायचं. त्यामुळे तुमचं मन बोलेल, चला मी एवढं तर करू शकते. तरी पण तुमचं मन ऐकत नसेल तर एक करा, स्वतःला सारखं सारखं सांगा, मी या टायमाला वाचन करणार आहे, या टायमाला काम करणार आहे. पूर्ण कॉन्फिडन्सने बोला, मी हे काम करणार. असं करत करत तुम्ही सुरुवातीला होमोडोरो पद्धतीने 25 मिनिटे काम व 5 मिनिटे ब्रेक घेऊन सुरुवात करू शकता. हळूहळू 25 मिनिटाची 30 मिनिटे, 30 मिनिटाचे 50 मिनिटे व 50 मिनिटाचा 60 मिनिटे करू शकता. नंबर 6, एनर्जी. तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमच्याकडे मर्यादित एनर्जी असते, जी तुम्ही पहिल्यांदा फालतू कामासाठी वापरलीत तर ना तुमच्याकडे टाईम असेल ना एनर्जी. ह्या गोष्टी पाठीमागे पडतात. मग काय करू शकता? तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे पूर्ण करून घेऊ शकता आणि उरलेल्या वेळेत बाकीचे कामे करू शकता. तुम्ही दिवसाच्या सुरुवातीचे 3 ते 4 तास महत्त्वाची कामे करा. असं नाही केलं तर तुम्ही मोबाईलद्वारे फसण्याचे चान्स जास्त होतील. दिवसाची सुरुवात छान झाली तर पूर्ण दिवस छान जाईल. जर कधी उशिरा उठलात किंवा उठताच मोबाईल घेऊन तास 2 तास वायपट गेले तर गिल्ट करत बसू नका. तास 2 तास मोबाईल बघून टाईम घालवला तर दिवस खराब झाला. आता काय करू? नाही, तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. ही एक हॅबिट, सवय बनली आहे. नंतर रोज तुम्ही तोच टाईम गिल्टमध्ये घालवता. जे झालं ते झालं. त्याच टायमाला टायमर लावून कामाला लागा. मजा येईलच असं नाही, मन लागेलच असं नाही. ते काम पूर्ण करूनच बसायचं. ते काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिक बरं वाटेल व अजून उत्साह येईल. हो, मी करू शकतो. शेवटी मी काय सांगू इच्छिते, आयुष्यात काही करायचं नसेल तर लोळत गिळत दिवस निघून जातील. पण जर आयुष्यात काही करायचं असेल तर उठून कामाला मेहनत करावी लागेल. मग तुमचं मन असो किंवा नसो. मी असं म्हणत नाही सोशल मीडिया बघणं वाईट आहे किंवा बघू नका, पण त्या गोष्टीसाठी एक निश्चित टाईम ठेवा. त्याच टायमाला मोबाईल बघा व बाकी टाईम आपलं महत्त्वाचं काम करा. तर मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.